नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्यांच्या दुर्गम भागापुरता मर्यादित राहिलेला नसून शहरी भागातील नक्षल आघाडी संघटनाद्वारे त्यांचे लोण पसरत चाललेले आहे। नक्षलवादी गटांच्या सक्रिय आघाडी संघटनेच्या प्रसारामुळे सशस्त्र कॅडरला सुरक्षित आश्रय आणि रसद याच्या माध्यमातून सतत व खंबीर पाठिंबा दिला जातो। नक्षलवाद्यांकडून जप्त केलेल्या साहित्यातून असे दिसून येते की महाराष्ट्र राज्यातील शहरांमध्ये सुरक्षित आश्रयस्थळे आणि शहरी अड्डे यांचे माओवाद्यांचे जाळे पसरलेले आहे। नक्षलवादी किंवा तत्सम संघटना यांच्या संयुक्त आघाडीद्वारे केली जाणारी कृत्ये संविधानिक जनदेशाविरुद्ध सशस्त्र बंडखोर विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी सामान्य जनतेमध्ये अशांतता निर्माण करतात व राज्यातील सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवतात। जनसुरक्षा कायदा केवळ पोलिसांना अधिकार आणि साधनं देत नाही, तर तो एक तात्विक आणि भावनिक दृष्टिकोन देखील देतो, ज्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सक्रिय होतात। या कायद्याने नक्षलवाद्यांविरुद्धचे संघर्ष एक मजबूत, कायदेशीर आणि नैतिक लढा बनवते, जो भारतातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी एक तडजोड असू शकतो। जनसुरक्षा कायदा त्यांना अधिक सक्षम आणि कायदेशीर मार्गाने कारवाई करण्यासाठी प्रेरित करतो। त्यांनी मानवी हक्कांचा उल्लंघन न करता योग्य प्रकारे काम करणे आवश्यक असते, जे पोलिसांची कार्यक्षमता आणि नैतिकतेला अधिक सामर्थ्य देते। जनसुरक्षा कायदा पोलिसांच्या कारवायांसाठी एक महत्त्वपूर्ण आधार बनतो आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे एका मोठ्या धोक्याशी लढणाऱ्या पोलिसांसाठी एक आशेचा किरण तयार होतो। पोलिसांना अधिक अधिकार आणि साधनं मिळवून जनसुरक्षा कायदा त्यांच्यासमोर एक मोठी जबाबदारी आणि आदर्श ठेवतो। नक्षलवादी गटांचा प्रतिकार करताना पोलिसांची ताकद वाढवणं म्हणजे लोकांच्या सुरक्षेसाठी आणि देशाच्या अखंडतेसाठी केलेली एक महत्त्वपूर्ण बांधणी आहे। नक्षलवाद्यांविरुद्ध पोलिसांच्या कारवायांनी जनसुरक्षा कायदा त्यांना असा एक पक्का मार्ग दाखवतो, ज्यात दबाव आणून त्यांचे नेटवर्क तोडता येते। त्यामुळे नक्षलवाद्यांचे प्रभाव कमी होते आणि पोलिसांनी नक्षलवादी गटांना पुन्हा उचलून धरण्याची संधी मिळते। जनसुरक्षा कायदा स्थानिक लोकांना नक्षलवादापासून सुरक्षिततेची आणि संरक्षणाची भावना देते, ज्यामुळे ते पोलिसांच्या कारवायांना सहकार्य करू लागतात। हे सहकार्य ही सुरक्षा यंत्रणाच्या यशस्वी लढाईत एक अनमोल साधन ठरते, कारण ते नक्षलवादाचा विरोध करणारे स्थानिक समुदाय निर्माण करतो।